व्हिडिओमध्ये आपण धाराशिवची रेल्वे स्टेशन परिसर पाहत आहोत। व्हिडिओमध्ये उजव्या बाजूस 2006 या वर्षात बांधलेली धाराशिव बार्शी कुर्डुवाडी पुणे रेल्वे लाईन आहे, तर डाव्या बाजूस धाराशिव लातूर रोड नांदेड ही रेल्वे लाईन आहे। पुढे आपण पाहू शकता धाराशिवकडून तुळजापूर सोलापूर जाणारी नवी रेल्वे लाईन याचे काम प्रगतीपथावर सुरू आहे। ते सांजा स्टेशन या दरम्यानचे काम सुरू आहे। धाराशिवकडून सांजा या गावाकडे जाणारी रेल्वे लाईन या कामासाठी सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 या ठिकाणी शिंगोली बायपास जवळ असलेला उड्डाणपूल फोडून या उड्डाणपुलाची लांबी वाढवण्यात येणार आहे। व्हिडिओमध्ये पाहत असलेले ठिकाण हे उपळा गावाच्या आसपासचे आहे। या ठिकाणी रेल्वे मार्गाच्या कामासाठी जमिनीचे अधिग्रहण करून या ठिकाणी ग्राउंड अर्थिंगचे काम सुरू आहे। उपळा गावापासून पुढे आले असता धाराशिव MIDC हा परिसर लागतो। या परिसरामध्ये एक तळाव आहे। या तळावामध्ये भराव टाकून रेल्वे मार्गाचे काम अत्यंत वेगात सुरू आहे। व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की तळ्याच्या मधोमध मुरुमचे डिगारे टाकून रेल्वे मार्गाचे ग्राउंड अर्थिंगचे काम सुरू आहे। कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीचे तीर्थक्षेत्र रेल्वेच्या राष्ट्रीय नकाशावर आणणाऱ्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या धाराशिव तुळजापूर सोलापूर रेल्वे मार्गाला 2019 मध्ये मंजुरी मिळाली। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कामाचा शुभारंभही झाला। धाराशिव 84.44 किलोमीटर अंतराचे महत्त्वपूर्ण प्रकल्पाचे 2019 मध्ये भूमिपूजन करण्यात आले। या व्हिडिओचा पार्ट 1 आहे। व्हिडिओचा पार्ट 2 लवकरच प्रदर्शित होईल। तुम्ही आम्हाला कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया कळवू शकता। या रेल्वे मार्गाच्या कामासाठी तुळजापूरचे भाजप आमदार राणा जगजित सिंग पाटील यांनी मोलाचा वाटा उचलला आहे। प्रत्येक 15 दिवसाला ते या कामाचा आढावा घेत असतात व कामाच्या कोणत्याही भागात अडचण आल्यास स्वतः त्या भागात जाऊन त्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करतात।